श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवाळी हा सण वर्षातील सर्वात मोठा सण मानला जातो। दिवाळीची सुरुवात ही वसुबारसापासून होत असते आणि या दिवशी गाय वासराची पूजा केली जाते। धनत्रयोदशीच्या दिवशी लोक सोन्या चांदीची खरेदी करत असतात, तर नरक चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरामध्ये स्वच्छता केली जाते आणि अमावस्येच्या दिवशी गणेश आणि लक्ष्मीची पूजा करण्याचा नियम आहे। हिंदू धर्मासोबतच वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा दिवाळीचे 5ही दिवस अतिशय शुभ दिवस मानले जातात। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला दिवाळीच्या या 5 दिवसांमध्ये आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर काही उपाय करायचे आहेत। तर हे जे उपाय आहेत हे उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न राहील। आर्थिक ज्या काही समस्या आहेत तर त्या सुद्धा दूर होण्यासाठी मदत होईल। तर हे सगळे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जे दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे वसुबारसापासून ते तुम्हाला भाऊबीजेपर्यंत करायचे आहेत। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, दिवाळी ही अवघ्या 8 दिवसांवरती आलेली आहे। तर येत्या 9 नोव्हेंबर रोजी आपण वसुबारस हा दिवस साजरा करणार आहोत। दिवाळीला दीप उत्सव असं सुद्धा म्हटलं जातं आणि अंधारावर प्रकाशाचा विजय होत असल्याने हा सण दर्शवतो। तर या दिवशी गणपती आणि देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते आणि दिवाळीच्या दिवशी दिवे लावण्याची खास परंपरा सुद्धा आहे। तर यामुळे देशभरातील प्रत्येक घर हे दिव्यांनी सजवले जाते आणि घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये दिवा हा लावला जातो। मात्र हे दिवे लावताना काही सोपे उपाय जर आपण केले तर आपल्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न होऊ शकते। आपल्या घराचे जे मुख्य प्रवेशद्वार आहे तर तिथूनच देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आणि त्यामुळे इथेच आपल्याला काही प्रभावी असे उपाय करायचे आहेत। त्यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी अखंड स्थिर राहील। त्यामुळे हा आपल्याला उपाय करायचा आहे। सगळ्यात पहिला उपाय आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर करायचा आहे। घराचं अंगण आपण स्वच्छ झाडून घ्यायचं आहे। झाडून घेतल्यानंतर थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे, चिमूटभर हळद, गोमूत्र पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या पाण्याने रोज अंगणामध्ये आपल्याला सडा टाकायचा आहे आणि याच पाण्याने आपल्याला आपल्या घराचा उंबरठा सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या लक्ष्मीकारक आहेत, जसं की खडे मीठ आहे, हळद आहे, गोमूत्र आहे, या सर्व वस्तू लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत। त्यामुळे या वस्तूंचा वापर केल्यामुळे आपल्या घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित होणार आहे। त्यामुळे या गोष्टींचा वापर आपल्याला करायचा आहे। तर पहा, दिवाळीचे 5ही दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे। अंघोळीच्या आधीच तुम्ही घरासमोरील अंगण झाडलं, पाणी मारलं तरीही चालेल, पण त्यातलं जे थोडंसं पाणी आहे तर ते तुम्हाला साईडला ठेवायचं आहे आणि अंघोळ झाल्यानंतर त्या पाण्याने तुम्हाला तुमच्या घराचा उंबरठा आणि घराचा मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करायचा आहे। अंघोळीच्या आधी आपल्याला आपल्या घराचा उंबरठा कधीही स्वच्छ करायचा नाही, कारण त्यामध्ये सुद्धा देवी देवतांचा वास असतो। आपल्याला पंचोपचारिक पूजन करायचं आहे। त्यामुळे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे। हळदीचं लेपन करत असताना गुलाबजल आणि गोमूत्राचा वापर करायचा आहे। बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींच्या कमेंट सुद्धा आल्या होत्या की ताई, तू दिवाळी संच जो आणलेला आहेस तर त्यामध्ये जे गुलाबजल आहे तर ते तुम्ही कशासाठी वापरणार आहात? तर आता हे जे गुलाबजल आहे, ज्यावेळेस आपण आपल्या घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करणार आहोत तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला वापरायचं आहे। त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला गुलाबजल हे टाकायचं आहे, कारण दिवाळीमध्ये आपण जे अभ्यंग स्नान करत असतो त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला हे गुलाबजल टाकायचं आहे। त्याचबरोबर चिमूटभर पंचगव्य सुद्धा टाकायचं आहे आणि गुलाबजल टाकून असंच शाही स्नान आपल्याला करायचं असतं। आता आंघोळ झाल्यानंतर उंबरठा आपल्याला स्वच्छ करायचा आहे। त्यानंतर आपल्याला धूप दीप लावून घ्यायचा आहे उंबरठ्याचं पूजन करण्यासाठी, कारण कोणत्याही सेवेची सुरुवात ही दिवा प्रज्वलित करूनच आपण करत असतो आणि त्यामुळे आपल्याला या सुद्धा गोष्टी आवर्जून करायच्या आहेत। त्यानंतर काय करायचं आहे तर अत्तराने देवीची जी आपली पावलं आहेत तर तिला आपल्याला अत्तर लावायचं आहे, स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। वसुबारसापासून ते भाऊबीजेपर्यंत रोजच्या रोज तुम्हाला अशाच प्रकारे उंबरठा पूजन करायचं आहे। कारण मी जसं तुम्हाला सांगितलं की हे जे दिवाळीचे दिवस असतात तर हे लक्ष्मीच्या आगमनाचे दिवस आहेत। त्यामुळे आपण ह्या सेवा केल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते। आता यानंतर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे।
तर पहा, माझ्या घराच्या उंबरट्यावरती मी चांदीची देवीची लक्ष्मीची पावलं आणि स्वस्तिक लावलेलं आहे. आता तुमच्या घराच्या उंबरट्यावरती जर तुम्ही हे लावलेले नसतील आणि जर तुम्ही प्लास्टिकची वगैरे लावलेली असतील किंवा लावणार असाल तर तुम्ही प्लीज ती लावू नका. कुंकू किंवा तुम्हाला देवी लक्ष्मीची पावलं जी आहेत तर ती कुंकवानं काढायची आहेत. स्वस्तिक सुद्धा तुम्हाला कुंकवाने किंवा हळदीने मिक्स करून तुम्हाला काढायचं आहे. प्लास्टिकची पावलं कितीही सुंदर आणि आकर्षक जरी दिसत असली तरी सुद्धा देवी लक्ष्मीला ती आकर्षित करू शकत नाहीत. जेवढी तुम्ही कुंकुणी काढलेली लक्ष्मीची पावलं काढाल किंवा साध्या अगदी रांगोळीने जरी तुम्ही देवी लक्ष्मीची पावलं काढली तरी सुद्धा देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते. त्याचबरोबर तुम्हाला कुंकुवाने किंवा हळदी कुंकू मिक्स करून तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. आता तुमच्या उंबरट्यावरती जर चांदीची पावलं किंवा स्वस्तिक तुम्ही लावलेली नसतील तर मग तुम्ही कुंकुवाने सुद्धा काढू शकता किंवा मग रांगोळीने सुद्धा काढू शकता. त्याचबरोबर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी तुमची इच्छा असेल तर या दिवशी तुम्ही स्वस्तिक आणि लक्ष्मीच्या पावलांची खरेदी आवर्जून नक्की करावी, कारण आपण धनत्रयोदशीच्या दिवशी सुद्धा सोनं चांदी हे खरेदी करत असतो. आणि त्याचबरोबर हळदीचं लेपन सुद्धा आपल्याला आपल्या घराच्या उंबरट्यावरती करायचं आहे. त्याचबरोबर साईडला जी चौकट असते तर त्या चौकटीवरती सुद्धा आपल्याला हळदीचं लेपन वरती ओढायचं आहे. कुठलीही सेवा करत असताना ती मनापासून श्रद्धेने केली तर त्याचं निश्चितपणे आपल्याला फळ मिळत असतं. त्यामुळे या गोष्टी तुम्ही आवर्जून दिवाळीच्या दिवसांमध्ये करा, कारण वर्षातून आपल्याला ही संधी एकदाच मिळत असते. आणि आपल्याला बघा, दिवाळीच्या दिवसांमध्ये खूप जास्त कामं असतात. आणि रोजच्या रोज आपल्याला हळदीचं लेपन करणं किंवा रोजच्या रोज आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजा पुसून काढणं आणि आपल्या उंबरट्याचे पूजन करणं यासाठी वेळ मिळेल का असा सुद्धा बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडू शकतो. तर पहा, तुम्ही थोडीशी पूर्वतयारी जी आहे तर ती करून ठेवायची आहे, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि तुमचे हे जे पूजन आहे तर ते लवकरात लवकर पार पडेल. फक्त जे साहित्य आहे तर ते तुम्हाला थोडंसं पूजेसाठी लागणारं सेपरेट काढून ठेवायचं आहे, म्हणजे वेळेवरती तुमची धांदल धावपळ ही उडणार नाही. 5 दिवसांसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची तयारी तुम्ही आधीच करून ठेवा, पटकन तुम्हाला त्या वस्तू अगदी हाताशी घेता येतील. तर पहा, पहिल्याच दिवशी उंबरट्यावरती हळदीचं लेपन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला हळदीचं लेपन पुन्हा करायचं आहे. जर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्हाला पिंपळाची पानं मिळाली तर ती नक्की आणा, कारण उंबरट्याच्या बाहेरच्या बाजूला ज्यावेळेस आपण पिंपळाच्या पानांचा उपाय करतो तर त्यावरती आपण जेव्हा 2 दिवे प्रज्वलित करतो दिवाळीच्या दिवशी, तर सकाळी म्हणजे अभ्यंग स्नान करतो, तर त्यावेळेस अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर पहा, ब्रह्ममुहूर्त हा जो आहे तर तो पहाटे 3:30 ते 6:30 या वेळेमध्ये असतो. या वेळेमध्येच तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरट्याचं पूजन करायचं आहे. देवपूजा वगैरे सुद्धा तुम्हाला याच वेळेमध्ये करायची आहे. या काळामध्ये साक्षात परमेश्वराचं वास्तव्य तुमच्या घरामध्ये असतं आणि ते बघायला येत असतात की आपली पूजा कोण करत आहे. तर देवी लक्ष्मीचे सुद्धा या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये आगमन होत असतं. तर अशा वेळेस आपण आपल्या घराचा दरवाजा जर लावलेला असेल, उंबरट्यावरती रांगोळी वगैरे काढलेली नसेल तर देवी आपल्या घरामध्ये कशी येणार. ज्याप्रमाणे दिवे लागणीच्या वेळेस देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते, अगदी त्याच प्रकारे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर वरती सुद्धा ती आपल्या घरामध्ये येत असते. आणि त्यामुळे दिवाळीच्या दिवसांमध्ये तुम्ही प्रयत्न करा की सकाळीच तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावरती तुमचं हे सगळं पूजन होईल आणि तुम्हाला त्या सेवेचं फळ सुद्धा मिळेल. त्याचबरोबर रोजच्या रोज तुम्हाला घराचे मुख्य प्रवेशद्वार जे आहे तर ते पुसायचं आहे. कितीही तुमच्या घरामध्ये घाई गडबड असेल तरी सुद्धा तुम्हाला ही गोष्ट टाळायची नाहीये, कारण घराच्या मुख्य प्रवेशद्वार जे आहे तर ते आपल्याला सुशोभित ठेवायचे. तर दिवाळीच्या पहिल्याच दिवशी प्रश्न येऊ शकतो की फक्त एकच दिवस पुसलं तर चालणार नाही का. तर नाही, तुम्हाला रोजच्या रोज मुख्य प्रवेशद्वार पुसायचं आहे. ज्या प्रकारे रोजच्या रोज आपण उंबरट्याचे पूजन केलं आहे त्याच प्रकारे अगदी तुम्हाला तुमच्या घराचा मुख्य दरवाजा सुद्धा रोजच्या रोज स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. आपण आपल्या घराला नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. घरामध्ये रोज आपण झाडू मारत असतो, फरशी पुसत असतो. उंबरटा किंवा प्रवेशद्वार सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे अगदी स्वच्छ ठेवायचं आहे, कारण तिथूनच देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे. मग त्यामुळे आपल्याला तिथे कसा बरा पसारा ठेवता येईल यासाठी आपल्याला ही गोष्ट आवर्जून करायची आहे. मुख्य प्रवेशद्वार न कंटाळा करता रोजच्या रोज आपल्याला पुसायचं आहे. त्यावरती आपल्याला हळद कुंकू आणि अष्टगंध मिक्स करून त्याचं तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला शुभ लाभ सुद्धा लिहायला विसरायचं नाही. ज्यावेळेस आपण आपल्या हाताने शुभ लाभ लिहत असतो, कुंकवाने स्वस्तिक काढत असतो, तर त्याचा खूप जास्त प्रभाव आपल्या घरावरती पडत असतो. तुम्हाला असं
असं वाटलं तर तुम्ही हळदीचं स्वस्तिक सुद्धा नुसतं काढू शकता, किंवा मग तुम्ही हळद, कुंकू आणि अष्टगंध मिक्स करून सुद्धा त्याचं तुम्ही काढलं तरीही चालेल. त्यानंतर उंबरठ्यावरती सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने हळदीचं लेपन करायचं आहे. मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे हळद, कुंकू, अष्टगंध मिक्स करून आणि किंवा तुम्ही मग फक्त हळदीमध्ये गोमूत्र मिक्स करून सुद्धा स्वस्तिक जे आहे तर ते काढलं तरीही चालेल. स्वस्तिक हे श्रीहरी विष्णूंचं प्रतीक मानलं जातं. ज्या घरावरती स्वस्तिक शुभचिन्ह काढलं जातं त्या घरामध्ये देवी लक्ष्मी आकर्षित होत असते, कारण जिथे श्रीहरी विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा अखंड वास असतो. त्यानंतरचा अतिशय प्रभावी उपाय जो आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच करायचा आहे तो म्हणजे तोरणाचा. तर आता तोरणाचा आपल्याला बरेच प्रकार बाजारामध्ये पाहायला मिळतात. कोणत्याही प्रकारचं आकर्षक तोरण जेव्हा आपण आपल्या घरावरती आणून लावत असतो तर त्याने देवी लक्ष्मी आकर्षित होत नाही, जेवढी आंब्याच्या पानाच्या तोरणाने आपल्या घरावरती ती आकर्षित होत असते. त्यामुळे जर तुम्हाला शक्य झालं तर रोजच्या रोज तुम्हाला आंब्याच्या पानांचं तोरण दिवाळीच्या 5ही दिवसांमध्ये रोज एक नवीन तोरण करून लावायचं आहे. बाजारात मिळणाऱ्या आकर्षक फुलांच्या किंवा स्टोनच्या तोरणाने कितीही जरी घर सजवलं तरी देवी लक्ष्मी आकर्षित होणार नाही, जेवढं आंब्याच्या पानांच्या तोरणांनी देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होत असते. त्याचबरोबर देवी लक्ष्मीला प्रिय असलेलं कवड्यांचं तोरण सुद्धा तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावल्यानंतर देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होत असते. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा उपाय जो आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर करायचा आहे तो म्हणजे कोहळ्याचा. कोहळा जो आहे तर तो नकारात्मकता खेचून घेतो आणि जर तुम्ही कोहळा दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपल्या घराच्या बाहेर उंबरठ्याच्या बाहेर बांधायचा आहे, यावरती सुद्धा काही सेवा तुम्हाला करावी लागते. आणि त्याचबरोबर हा कोहळा तुम्हाला जर नाही मिळाला तर मग तुम्ही गोरख चिंच सुद्धा तुमच्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावू शकता. तर हे सुद्धा तितकंच प्रभावी आहे. दोन्हीपैकी एक वस्तू तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर लावली तरीही चालेल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर सकाळ संध्याकाळ तुम्हाला दिवे प्रज्वलित करायचे आहेत. सकाळी ज्याप्रमाणे आपण दिवे प्रज्वलित करणार आहोत अगदी त्याच प्रकारे संध्याकाळी सुद्धा उंबरठ्याच्या बाहेर 2 दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत. त्यासोबतच तुळशी समोर सुद्धा तुम्हाला एक तुपाचा दिवा नक्की लावायचा आहे. आता जर तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर मग म्हशीचं तूप असेल तर ते तुम्ही वापरलं तरीही चालेल. तर त्यामध्ये अगदी चिमूटभर तुम्हाला हळद टाकायची आहे आणि असा एक दिवा तुम्हाला तुळशी समोर लावायचा आहे. त्यानंतर उंबरठ्यावरती आपल्याला रांगोळी सुद्धा काढायची आहे. त्यानंतर तुम्हाला गोपद्म सुद्धा काढायचं आहे. गोपद्माची जी रांगोळी आहे तर ती सुद्धा तुम्हाला दिवाळीच्या 5ही दिवसांमध्ये मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर काढायची आहे. गाईची पावलं जी आहेत तर ती देवी लक्ष्मीला आकर्षित करतात. तर काही आपल्या गाईचं जे गोपद्म असेल किंवा गोमूत्र असेल किंवा तुपाचा दिवा असेल तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये लक्ष्मी देवीला आकर्षित करण्यासाठी मदत करत असतात. त्यामुळे या गोष्टी सुद्धा आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर दिवाळीच्या 5ही दिवसांमध्ये करायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावरती मध्यभागी एक तारा म्हणजे स्टार काढायचा आहे. जो हा तारा आहे तर तो विष्णूंना प्रिय असणारा हा चिन्ह मानलं जातं. तर त्यामुळे तुम्हाला या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये रोजच्या रोज अशा पद्धतीने तारा हा तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावरती काढायचा आहे. रांगोळीने सुद्धा तुम्ही काढू शकता. त्याचबरोबर तुम्ही गेरूचा सुद्धा वापर करू शकता. गेरू देखील लक्ष्मीला आकर्षक करण्यासाठी खूप शुभ मानलं जातं. गेरूने थोडीशी जागा आपल्याला सारवून घ्यायची आहे. तुम्ही गायच्या शेण सुद्धा तुम्ही त्याचा वापर करून सुद्धा सारवून घेतलं तरीही चालेल. अंगणामध्ये तुम्ही सडा टाकू शकता. गायच्या वस्तूंपासून वापर करून मुख्य प्रवेशद्वार तुम्ही स्वच्छ करायचं आहे. तेवढेच देवी लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत राहील. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दिवाळीच्या दिवसांमध्ये मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर काही उपाय आणि सेवा आपल्याला करायच्या आहेत, ज्यामुळे देवी लक्ष्मी श्री हरी विष्णूंचे कृपा आशीर्वाद आपल्या घरावरती राहतील. आपल्या घरामध्ये कधीही कशाचीही कमतरता भासणार नाही. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल एवढे हे प्रभावशाली असे हे उपाय आहेत. तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.